हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सकाळी सकाळी इकडे डब्याची तयारी चालू आहे. गवारची भाजी बनवते आणि शेंगदाण्याचं कूट संपले म्हणून ते सुद्धा बनवून घेते. आणि इकडे कणिकसुद्धा मळून घेतले. डबा वगैरे तयार झाला आणि डबा भरताना बघू शकता इकडे जरासं नजरअंदाज झालं तर लगेच दूधसुद्धा उतू गेलं. पण चांगलं असतं सकाळी सकाळी दूध उतू गेलं तर. श्रीकृष्ण दारात आला असं म्हणतात आमच्या इकडे. टिफिन भरून झाल्यानंतर ना टिफिन बॅग ह्यांच्या हातात दिली आणि हे कामावर गेले. त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागले. आज दुसरा श्रावण सोमवार आहे ना, तर दुसऱ्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथे ना मी सगळ्या देवांना आधी स्नान घालून घेतलं आणि वस्त्र वगैरे बदलून घेतलं पाटावरचं. त्यानंतर मग पिंडीवरनं अभिषेक घालून घेतला आणि मी फक्त दुधाचाच अभिषेक घालते, पंचामृत नाही बनवत. कारण मग काय होतं, तूप वगैरे असतं ना पंचामृतमध्ये तर तेलकट होऊन जाते ती पिंडी, त्याच्यामुळे. त्यानंतर मग मी प्लेटमध्ये ठेवून घेते. कारण मग मूठ व्हायची असली ना की मग ते खाली कसं वाहणार ना, तर ते प्लेटमध्येच पडून जातं. त्यानंतर मी भस्म विभूती लावून घेतली पिंडीला. आणि शिवामूठ तीळ असल्यामुळे ना इथे मी तीळ वाहून घेते पिंडीवर. बघू शकताय किती सुंदर वाटतंय ते. आत्ताच 11 11:30 होत आलेत आणि मिट्टू आणि स्वराज आलेत शाळेतून. चालत येईपर्यंत एवढा वेळ जातो, 11 वाजता सुटली ना शाळा. तर येताना मी फुलं घेऊन यायला सांगितलेलं. आणि आता माझी पूजा आटपले तर ही छान अशी फुलं घालून घेते देवाला मस्त. बेल काय आज पण मिळालं नाही. यांची मैत्रीण आणणार होती, ती विसरली की काय माहिती. पण बेल आज देवाला आज पण नाही आहे, पण ठीक आहे. आता फुलं वाहून घेते छान अशी. मस्त अशी फुलं आणली छान. सकाळी तिला पैसे दिले होते, येताना घेऊन ये. तिथं एक दुकान आहे ना छोटंसं गाडा, तिथे मिळतात शाळेच्या इथे. 10 रुपयाची एवढी सगळी फुलं दिलेत, खूप छान. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. छान अशी देवांना फुलं वाहिली की कसं छान प्रसन्न वाटतं. आणि फुलं नसली की देवारा सुना सुना दिसतो. तर अशा पद्धतीनं आता मी त्याला पुढच्या सोमवारी पण आणायला सांगेन. सुंदर अशी देवपूजा झाल्यानंतर ना उंबरठासुद्धा पुजायला घेतला. मी ओल्या फडक्याने ना पुसून घेतला आणि त्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली. आणि जी काय उंबरठ्यावर पावलं आहेत ना त्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घेतले आणि छोटी छोटी स्वस्तिक दोन्ही साईडला काढली सिंपल साध्या पद्धतीनं. मगाशी भाजलेले शेंगदाणे ना आता थंड झाले होते. मग आता ते मिक्सरला लावून घेते पटकन, कारण खिचडीसुद्धा बनवायची आहे मला त्याच्यामुळे. आणि मुलं आले त्याच्यामुळे त्यांना भूक पण लागले. बाकी जेवण वगैरे बनवलं होतं थोडं थोडं, पण त्यांना ते खायचं नव्हतं, खिचडीच खायची होती माझ्यासोबत. उपवास असला की नेहमी असंच असतं, खिचडीवर जास्त प्रेम आहे त्यांचं, त्यामुळे खिचडीच खातात माझ्यासोबत. असंच मी एकदम शेंगदाणे भाजून ना कूट करून ठेवते, म्हणजे भाजीसाठी परत खिचडीसाठी उपयोगी येतात ते मला. कारण जास्त करून आमच्याकडे ना शेंगदाण्याचं कूटच वापरतात. मसाला वगैरे फक्त चिकन मटनला वापरला जातो. खिचडी बनवायची ना प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. मी हिरव्या मिरचीतलीच खिचडी नेहमी बनवते आणि भरपूर सारा बटाटा टाकते, कारण भरपूर सारा बटाटा असला की खिचडी खायला खूप आवडते आम्हाला. त्यानंतर इथे मी खिचडी बनवायलासुद्धा घेतली. काय काय जणांना मिरचीचा बुक्का टाकून खिचडी बनवतात. ती खिचडी मला खायला खूप आवडते, पण मला स्वतःला बनवता येत नाही, कारण ते मिरचीच्या बुक्क्याची ना अंदाज येत नाही किती टाकावं किती नको. मी अशा पद्धतीची खिचडी ना आईसोबत जेव्हा पंढरपूरला गेली होती ना लहान असताना, तेव्हाची ती टेस्ट अजूनही माझ्या जिभेवर आहे.
आणि बघू शकता इकडे छान अशी खिचडी तयार झाली. आणि खिचडी झाल्यानं मी आधी देवाला नैवेद्य ठेवून घेतला खिचडीचाच एका वाटीमध्ये. नाहीतर मग देवाला अर्पण केल्याशिवाय आपण कसं खायचं, म्हणून मग वाटीमध्ये थोडंसं ठेवून दिलं देवबाप्पाला. आणि नमस्कार करून मग आम्हीसुद्धा खिचडी खायला घेतली. काय खायचंय तुला? गोड खायचं, साखर खा जा. साखर महाग झाली म्हणून काय खायची बंद होणार का लोक? खायचं तसं खाणारच, चहा पिणार, शिरा खाणार, सगळं गोड खाणारच की लोक, बरोबर ना? काय आहे? काय पेरू, सीताफळ आणि डाळिंब. पण ते किती महाग आहे माहिती आहे का तुला? ड्रॅगन फ्रूट आहे. ते आजोबा आलेत बसलेत मला माहिती आहे, पण 200 रुपये किलो शिवाय काय मिळत नाही तिथे, हे लक्षात ठेव. काय आज आहे श्रावण सोमवार, आणि श्रावण सोमवार म्हटलं की संध्याकाळी नैवेद्य काहीतरी बनवावाच लागतो. तर म्हटलं काय बनवायचं हा मला प्रश्न पडला होता. पण माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे गुलाबजामचे पॅकेट आहे ऑलरेडी प्रीमिक्सचं, तर तेच बनवावं. माझं ते बनवायला घेते मी, जे की छान सुंदर होतात. काहीतरी नाव याचं कोल्हापुरी दरबार म्हणून आहे. 1-2दा वापरून बघितले, खूप सुंदर होतात गुलाबजाम. इकडे मी पाक बनवायला ठेवला आहे आणि इकडे गुलाबजाम तळणार आहे थोड्या वेळानं झाल्यानंतर. पाक होतोय अजून, जस्ट टाकले मी आता ते. चला तर मग बनवून घेते आता गुलाबजाम. कधी पण प्रीमिक्स मी ना दुधामध्येच मळते. काही बायकांना ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये पण मळतात, पण मी नेहमी दूधच वापरते. सायसुद्धा काय वेळेला वापरते, छान होतात त्याच्याने पण. आणि इकडे आपला पाक उकळतोय छान असा. सकाळी ना मम्मीचं आणि माझं बोलणं झालं की म्हणजे मी भूमीला जळवत मीन्स की तिला थोडंसं दाखवलं ना की तिला पण असं वाटतं की आपण पण काहीतरी बनवा, तू इकडे हे बनवते तर आपण पण तेच बनवावं असं भूमीला वाटतं. म्हणून मी तिला सांगते, आणि तिला गुलाबजाम खूप आवडतात भूमीला. तर मी दाखवत होती मी काय बनवणार. ती लपली म्हणजे गुलाबजाम बघितल्यानंतर, म्हणजे गुलाबजामचं पॅकेट बघितल्यानंतर. तर मला मम्मी म्हणत होती की पॅकेटचं बनवण्यापेक्षा खव्याचं बनवायचं. पण म्हणलं खवा इकडं ओरिजिनल असा मिळत नाही. म्हटलं मी एकदा आणला होता आणि त्याचे बनवले होते, पण असा काय म्हणतात त्याला, असं सुक्का असतो खवा. आमच्या गावी ना असा ओलसर छान ताजा मिळतो, कारण तिकडं दूध उत्पादन जास्त प्रमाणात होतं ना, त्याच्यामुळे ना छान असा खवा मिळून त्याचे गुलाबजाम तर 1 नंबर होतात. पण इकडे कसं शहरात म्हटलं की थोडी ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. मग प्रीमिक्सपासून मी आता बनवते गुलाबजाम. तर मम्मी म्हणाली बनव मग, ठीक आहे. आणि असं काही ठरलं नव्हतं की आज गुलाबजाम बनवा. अचानक माझ्या लक्षात आलं की एक पॅकेट आहे शिल्लक, तर बनवावं म्हणतात. मी तुझ्या दूध घे बाळा. खरं तर ना काल संध्याकाळीच बनवणार होती मी गुलाबजाम, पण कंटाळा आला होता मला काय माहिती. आणि कढई नव्हती ना अवेलेबल, तर स्वराजला म्हणत होती खालून आईकडून कढई घेऊन ये, पण तो बोलला असं काही नाही, कार्टूनच्या नादामध्ये ना तो आणायलाच गेला नाही. म्हटलं ठीक आहे. तर कालपासून जेव्हापासून समजले ना मुलांना की गुलाबजाम बनवणार, तर सतत लावले की गोड खायचंय. परवा ते हे बनवले ना मेथीचे लाडू, त्याच्या आधी पण मेथूचं हेच चालू होतं की गोड खायचं आहे. आणि एकदा बनवले की थोडे दिवस खाल्ले की नंतर मग त्याच्याकडे बघत नाही. पण गुलाबजामचं तसं होत नाही. गुलाबजाम ना केले की एका दिवसात पण मस्त होऊ शकतात, पण ते मी कसं सांगते की थोडं खा म्हणून, त्या पद्धतीनं खातात. मग
आणि आज सकाळपासून तेच चालू आहे की गोड खायचं गोड खायचं. आता गोड खायचंय, गोड बनवणार पण ते संध्याकाळीच मिळणार, कधी नैवेद्य दाखवल्यानंतर. ते मुरायला त्याला चान्स तर मिळायला हवाय. आणि आता तळल्या पण एक एक दोघं खातील बघा गुलाबजाम. तळलेले जे सुके गुलाबजाम असतात ना ते, म्हणजे इतकं मुलांना पण आनंद असतो आपण एखादी गोष्ट करणार म्हटल्यानंतर. आता जरा पावसाचं आज वातावरण आहे. स्वराला सकाळीच बोलली होती मी की आज श्रावण सोमवार आहे म्हटल्यानंतर पाऊस पडणार, रेनकोट घेऊन जा. तो नको म्हणत होता. आणि हे सकाळी गेलेत 11 वाजता कामावर. त्यांचा डबा वगैरे आवरला, मग त्यानंतर मग बाकीची कामं सगळी आवरून घेतली. वाऱ्यासह पाऊस चालू आहे. इकडे डोंगर पण आमच्या नजरेने नाही दिसत आहेत, कॅमेऱ्यात दिसत असतील. इकडे पण एक मध्ये डोंगर आहेत ह्या ठिकाणी, तो पण दिसत नाहीये. अक्षरशः एवढा पाऊस होता आलेला आहे. अक्षरशः त्या पावसाने त्या डोंगराला वेढून घेतलंय, ह्यावाल्या आणि ह्यावाल्या. सकाळी आलेला आम्ही शाळेत जाताना, आणि आत्ता एकदा आलाय पाऊस, आणि ह्याच्या आधी एकदा येऊन गेलाय. शाळेतून आलो ना घरी, जसं टच झालं तितक्यात पाऊस आलाच. छान असं आपलं पीठ गुलाबजामचं मळून झालंय. आणि आता हे मी गोळे करायला देणार आहे, आणि मी सुद्धा बनवायला मदत करते तुला. गुलाबजामबद्दल एक आठवण सांगायची झाली ना, तर मी जेव्हा कॉलेजला होती ना 11वी 12वीमध्ये, तेव्हा तिथे ना गाळा होता. त्या गाळ्यामध्ये पण ताजा खवा मिळायचा. आणि जेव्हा मला आणि सत्तूला गुलाबजाम खायचं मन व्हायचं ना, तेव्हा मम्मीला आधी मस्का लावायचं, मम्मी घेऊन येते ना येताना. तर अशा पद्धतीनं मग ते गुलाबजाम म्हणजे खवा आणायला पैसे द्यायचे मम्मी, मग मी येताना घेऊन यायचे. मग संध्याकाळी मग गुलाबजामचा कार्यक्रम आमचा व्हायचा, बनवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी खायचे. अशा पद्धतीनं ती एक आठवण आहे आमची. म्हणजे आपण जे जगलेलो असतो ना, ते थोडंफार असं काय करायला गेलं की आठवायला चालू होतं. ये मी तू तूप घे, तूप जरा हाताला लावायचं. जोराचा पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पावसाचाच आवाज येतो आहे. आणि इकडे ना गुलाबजाम सगळे तयार झालेत. पूर्ण गुलाबजाम तयार झाल्यानंतरच मग मी तळायला घेते, नाही तर मग बनवत तळायला घेतलं ना की पटापट होत नाहीत. आणि मऊसर पीठ मळलं ना की छान असे गुलाबजाम तयार होतात. आणि सतत असं हलवत राहायचं जे काय आहेत ते गुलाबजाम, नाहीतर मग करपतात किंवा एकाच बाजूने भाजले जातात. एकसारखे भाजायचे असतील ना तर असे सतत हलवत राहावे लागतात. आणि इकडे बघू शकताय पाकसुद्धा तयार आहे. आणि पाक जरा जास्त गरम आहे, तर ती थोड्या वेळानं थोडा कोमट झाला ना की मग त्याच्यामध्ये टाकणार आहे. इथे बघू शकता आपले गुलाबजाम आता जस्ट टाकलेत मी पाकामध्ये, आणि ते आता संध्याकाळपर्यंत सुंदर भिजतील. ते सुद्धा मी भिजल्यानंतर तुम्हाला दाखवेन कसे काय भिजलेत ते. इतकं पावसाचं वातावरण झाले ना, जोराचा वारा सुटलाय भरपूर सारा. आणि आत्ताच माझे गुलाबजाम बनवून झालेत. आता मी तुम्हाला दाखवलं थोड्या वेळापूर्वी. कधी पण ना गुलाबजाम जे तळलेले असतात ना, ते असे थंड झाल्यानंतरच पाकामध्ये टाकायचे, म्हणजे कोमट पाक पण कोमट झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी करते, तरच ते असे मस्त छान चवीला होतात गुलाबजाम. कधी पण करून बघा तुम्ही तसं. म्हणजे गुलाबजाम तळल्यानंतर थंड झाले पाहिजेत, आणि पाक हा कोमट, जास्त गरम नको. जास्त गरम असला म्हणजे बऱ्यापैकी गरम असला चालतो, अति गरम असला ना की ते उकलल्यासारखे होतात गुलाबजाम, तर तसं आपल्याला नको आहे. म्हणून ते मग छान असं थंड झाल्यानंतर आणि पाक कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं. आणि मी नेहमी तसंच करते. इतके छान होतात ना गुलाबजाम, सगळ्यांना आवडतात गुलाबजाम. प्रमिला तरी दरवेळेस म्हणजे वहिनी कशी बनवतेस तू, मी तिला शिकवले. म्हणजे तळताना ना मीडियम गॅसवर तळायचं, अगदी हाय फ्लेमवर तळायचं नाही किंवा लो फ्लेमवर पण तळायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, आतला गुलाबजाम ना कच्चा राहतो. मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे ना म्हणजे होतात, छान होतात. आणि ती एक ट्रिक तिला सांगितली मी, तर अशा पद्धतीनं करायचं. त्यानंच पुरणपोळ्या बनवल्यात आहे.
मस्त अशा पुरणपोळ्या बनवल्यात आमच्या सासूबाईंनी. म्हणजे माझ्या सासूबाईंनी. सरळला तर देते तूप लावून. दुपारी बनवलेले गुलाबजामुन बघू शकता किती सुंदर आणि टेम्पटिंग दिसत आहेत आणि छान असे भिजलेत. कधी पण एकतारी पाक बनवायचा, एकतारी म्हणजे असे असं बोटाला चिकटला पाहिजे पाक, अशा पद्धतीने बनवायचा. सुंदर झालं. आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे, तर सोमवारसाठी नैवेद्यासाठी मी काय बनवले ते तुम्हाला थोडक्यात दाखवते. आणि स्वराजला जसं प्रॉमिस केलं ना मी 7 वाजता स्वयंपाक आवरणार, तर बरोबर 7 वाजता मला स्वयंपाक झाला आणि माझा आवरेपर्यंत ना 15 मिनटं गेली. 6:15 झालेत म्हणजे ताट नैवेद्याचं बनवेपर्यंत, आणि मी स्वतःचं आवरलं त्याच्यामध्ये थोडा वेळ गेला. तर दाखवते या तुम्हाला काय आहे ताटामध्ये ते. इथे बघू शकताय भाताच्या 2 मूद आहेत, चपाती आहे, पापड आणि मिरचीतली गवार केली, आणि इकडे आपली डाळ आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे गुलाबजाम आज स्पेशल गोडमध्ये, आणि मुलांचं सुद्धा खूप फेवरेट आहे. तर अशा पद्धतीने आज नैवेद्याचं ताट आहे माझं, बघू शकताय. तर आता मी नैवेद्य वगैरे दाखवून घेते. दिवाबत्ती करून घेतली आधीच. इथे ना देवांना नैवेद्य दाखवून घेतला आणि मग मी तुला जेवायला दिलं, कारण तिला खूप भूक लागली होती. स्वराज अभ्यासाला बसला होता, तर थोड्या वेळानं मग आम्ही दोघांनी सुद्धा जेवून घेतलं. भांडी वगैरे घासून लगेच झाली आज, कारण आज लवकर जेवलो आम्ही खरं तर, कारण दिवसभर उपवास असल्यामुळे ना. तर इथे छान असं वाटी मी भरले आत्यांना द्यायला खाली. त्यांनी आज पुरणपोळ्या बनवल्यात आणि मी गुलाबजाम बनवले, ते आता स्वराज देऊन येईल थोड्या वेळात. चल देऊन या आईला, आणि मग आल्यावर अभ्यास कर. पटकन या. हां, तर असा होता दिवसभराचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.